नमस्ते सर्वांना. प्रथम जय आदिवासी पत्रकार बंधूंना सगळ्यांना जय आदिवासी. आज हा अदानी प्रकल्प भोरांडे आणि आजनावळे गावाचे आडोशी ह्या गावामध्ये संपन्न होण्याचं शासनाने नियोजन केलेलं आहे. त्यासाठी प्रथमतः आमचं सगळ्यांची प्रामुख्याची भूमिका ही आहे की आमच्या ह्या प्रकल्पाला प्रथम जाहीर निषेध आहे. हा प्रकल्प आदिवासी भागामध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असणाऱ्या ह्या ठिकाणी आडोशी हे गाव आहे, या ठिकाणी संपन्न केला आहे. तर आम्ही प्रामुख्याने आमचे सगळेच आदिवासी बांधव या प्रकल्पाला निषेध करत आहोत. ताई, तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, एका पदावरती आहात. तुमचाही पक्ष या ठिकाणी आपण पाहिलं तर सत्तेत आहे. काय नेमकं तुम्ही तुमच्या पक्षाकडे पत्रव्यवहार करायला? नाही, नक्कीच आता आमची या ठिकाणी प्रबोधिनीमध्ये आदिवासी दिनानिमित्त आणि आडोशी प्रकल्पानिमित्त बैठक संपन्न झालेली आहे. नक्कीच पक्ष आमचा हा सत्तेमध्ये आहे, पण प्रामुख्याने या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्यापर्यंत आम्ही हा नियोजन आणि निमंत्रणाचं जे आमचं आडोशी प्रकल्पाचं आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या प्रकल्पामध्ये दादा नक्कीच आम्हाला सहभागी होऊन साथ देणार आहेत. आणि सत्तेमध्ये जरी पक्ष असला तरी आज हा सर्व अस्मिता आणि सगळ्या आदिवासी असणाऱ्या समाजाची अस्मितेचा प्रश्न आहे. सगळ्यांची शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीवर जर हा प्रकल्प होऊन जर सरकार आपलं स्वतःचं जर स्थापना त्या ठिकाणी करत असेल तर आदिवासी समाजाने कसं जनतेशी वागलं पाहिजे. मग या संदर्भात आम्ही नक्कीच त्याच्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. माजी आमदार देखील बोलले या प्रकल्पावरती, पण विद्यमान आमदार याच्यावर अजून एक शब्दही बोलले नाही. नक्कीच दादांची तब्येत बरी नसल्यामुळे ते तालुक्यात नाही आहेत. ते नाशिक ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते ह्या ठिकाणी येऊ शकले नाही. पण आत्ता 2-3 दिवसामध्ये आम्ही जी आत्ता संघर्ष समिती स्थापन केलेली आहे, ह्या समितीच्या माध्यमातून निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि 2 दिवसामध्ये येणाऱ्या काळात आम्ही सगळे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांची पेसा क्षेत्रातील सगळ्यांची बैठक ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी सगळेजण त्या उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार देखील ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. जर एखाद्या ग्रामपंचायतनी किंवा एखाद्या सरपंचांनी अमिषाला जर बळी पडून एखादा ठराव दिला तर यावरती आपल्या समितीची काय कारवाई असणार आहे? नक्कीच आता किरण भाऊंनी आमच्या सांगितलं की आम्ही हा प्रथमतः हा ठराव जिल्हास्तरीय देणार आहे. जिल्हास्तरीय दिल्यानंतर त्याच्यामधनं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वरती वरिष्ठ कार्यालयांशी पत्रव्यवहार करून नक्कीच राष्ट्रपती आणि राज्यपालांपर्यंत हा प्रस्ताव पाठवण्याचं नियोजन तसं करणार आहोत.